परिसरात अवैध दारू विक्री, केमिकल युक्त बनावट ताडी विक्री अजूनही सुरूच। माय मराठी टीव्हीच्या कार्यालयास माहिती प्राप्त झाली होती की कराड शहर व परिसरात अवैध दारू विक्री, केमिकल युक्त बनावट ताडी विक्री सुरू आहे। त्या अनुषंगाने प्रतिनिधी मुस्कान तांबोळी व शरीफ तांबोळी यांनी काही ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली असता शहरातील काही भागात तसेच कराड तासगाव महामार्गालगत बौद्ध विहारच्या शेजारी केमिकल युक्त बनावट ताडीची विक्री अगदी खुलेआमपणे सुरू असल्याचे आढळून आले। अगदी बनावट ताडी विक्री करत असताना जणू आम्ही काही केलेच नाही, आम्ही जे करतो ते वैध स्वरूपातच असल्यासारखे बिनधास्तपणे या ठिकाणी विक्री सुरू होती। तसेच शहरातील सुपर मार्केटमधील एका नामवंत हॉस्पिटलच्या कंपाऊंड लगत असलेल्या नागरी वस्तीमध्ये घरातून अगदी बिनधास्तपणे दारूची विक्री केली जाते। जर कोणास संशय आला तर हे बहादर पिशवी पाठीवर घेऊन रस्त्यावरती पिशवीतून अगदी बिनधास्तपणे दारू विक्री करताना दिसून आले। तसेच सैदापूर गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालयाच्या कुंपणाच्या अगदी समोर एका टपरीमध्ये अवैधरित्या अगदी बिनधास्तपणे दारू विक्री केली जाते। या ठिकाणी नुसती दारू विक्री केली जात नसून त्या ठिकाणी बसून अगदी परमिट रूम, बियर बार असल्यासारखे दारू पिण्याची देखील सोय करण्यात आली आहे। इतकेच काय तर कराड तासगाव महामार्गालगत बौद्ध विहार नजीक एक वयोवृद्ध आजीबाई चक्क दारू विक्री करताना आढळून आली। तसेच याच कराड तासगाव महामार्गावर बौद्ध विहार नजीक असलेल्या एका परमिट रूम, बियर बार मध्ये चक्क देशी दारू विकली जात आहे। या सर्व बाबींकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कराड कार्यालय म्हणजे सध्या असून घोटाळा नसून खोळंबा अशा अवस्थेत आहे। कारण वेळोवेळी फक्त राज्य उत्पादन शुल्क विभाग हेच सांगत आलेले आहे की आम्ही कारवाया केल्या आणि कारवाया करत आहोत। तसेच पोलीस प्रशासनाकडून देखील वारंवार कारवाया करून देखील परिस्थिती पुन्हा आहे तशीच दिसून येत आहे। वास्तविक पाहता केमिकल युक्त ताडी नेमके बनवते कोण याच्या मुळावर घाव घालणे गरजेचे आहे आणि मुळापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे। कारण जोपर्यंत बनावट केमिकल युक्त ताडी बनवण्याचे अड्डे उद्ध्वस्त होणार नाही तोपर्यंत परिस्थिती काही बदलणार नाही असे चित्र निर्माण झाले आहे। तसेच या अवैध दारू अड्डेवाल्यांना दारूचे बॉक्स कोण पोच करते याचा देखील शोध घेणे तेवढेच गरजेचे आहे। पोलीस प्रशासनात असो अथवा राज्य उत्पादन शुल्क विभाग कारवाई केली की हे धंदे तात्पुरते 2-3 दिवसांसाठी बंद होतात आणि पुन्हा आहे त्या ठिकाणीच पूर्वीसारखे अगदी जोमाने हे धंदे सुरू राहतात। आज फेरफटका मारत असताना जी काही परिस्थिती दिसून आली ती परिस्थिती दाखवून देण्याचे काम माय मराठी टीव्हीने केले असून अशीच परिस्थिती इतर ठिकाणी देखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही। परंतु माय मराठी टीव्ही कोणत्याही प्रकारचे पुरावे असल्याशिवाय आणि स्वतः पाहणी केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे वृत्त प्रसिद्ध करत नाही।